मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या तासामध्ये आपण नाटक या वाङ्मयाचा येथे अभ्यास करणार आहोत। नाटक वाङ्मय हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आपणास सिलेबसला 1818 ते 1947 हा मूळ कालखंड दिलेला आहे। या तासामध्ये आपण 1818 ते 1920 या कालखंडातील जे महत्त्वाचे नाटककार आहेत किंवा या कालखंडामध्ये नाटक हा वाङ्मय प्रकार कशा पद्धतीने विकसित पावलेला आहे, या कालखंडाची काय वैशिष्ट्ये आहेत, या दृष्टिकोनातून आपण येथे विवेचन करणार आहोत। त्या दृष्टिकोनातून आपण येथे माहिती मिळवणार आहोत। तेव्हा आपण या कालखंडामध्ये म्हणजे 1818 ते 1920 या कालखंडामध्ये घडलेल्या घडामोडींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। ते पुढील प्रमाणे येतील। इथे आपण 1818 ते 1920 या कालखंडातील नाटक वाङ्मयाचा परिचय करून घेणार आहोत। तेव्हा या वाङ्मय कालखंडाचा जेव्हा आपण परिचय करून घेत आहोत त्या अगोदर आपणास नाटक वाङ्मय हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने विकसित पावलेलं आहे याची थोडक्यात माहिती पण असणं आवश्यक आहे। तेव्हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये नाटक वाङ्मय हे भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे येथे विकसित पावलेले आणि त्यांनी ज्या पद्धतीने नाट्य आणि नाटक या दृष्टिकोनातून जी संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेच्या अनुषंगाने ते येथे विकसित पावलेले आपणास आढळून येते। कारण भरतमुनी यांनी विविध छटांच्या सहाय्याने नाट्यशास्त्रामध्ये आपल्या विविध विचारांच्या अनुषंगाने नाटक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध रसांचा येथे काय केलं आहे तर आपणास माहिती दिलेली आहे। त्या अनुषंगाने नाट्यशास्त्र हे कशा पद्धतीने असतं याची आपणास माहिती मिळत असते। पुढे याचा जो विकास पावलेला आहे तो विकास म्हणजे लोकनाट्य, लावण्या, तमाशे आणि येथील जे सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे जे प्रकार होते त्या दृष्टिकोनातून नाटक किंवा नाट्य वाङ्मयाचा हा विकास पावत गेलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत जी त्याची विकासाची अंगे झालेली आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण नाटक वाङ्मयापर्यंत पोहोचलेलो आहोत। परंतु यानंतरचा जो सादरीकरणानंतरचा जो कालखंड आहे किंवा सादरीकरणाच्या नंतरचा जो नाटकाचा जो विकसित अंग आहे तो आपण पुढील पद्धतीने पाहू। 43 साली चिंतामण अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आशयाखाली विष्णू भावे यांनी मराठी रंगभूमीमध्ये सीता स्वयंवर या गद्यपद्य मिश्रित नाटकाचे जेव्हा सादरीकरण केले, त्याची रंगभूमीवरती प्रथम मांडणी केली, त्या अनुषंगाने मराठीमधले हे पहिले गद्य पद्य मिश्रित असे नाटक त्या कालखंडामध्ये सादरीकरण झालेले आपणास आढळून येते। त्यानंतर पुढे मराठी नाटकाने विविध दृष्टिकोनातून नाटकांची येथे रेलचेल झालेली आहे। त्या दृष्टिकोनातून पौराणिक नाटकांचा, भाषांतरित नाटकांचा, ऐतिहासिक दृष्टिकोनातील नाटकांचा येथे विविध दृष्टिकोनातून जी पुढची पावले आहेत ती पावले पडत गेली। त्या दृष्टिकोनातून आपण या प्रकारांचा येथे थोडक्यात आढावा घेणार आहोत। ते पुढील प्रमाणे नंतरच्या कालखंडामध्ये आपणास पौराणिक नाटकांचा तेथे विकास किंवा उदय झालेला आढळून येतो। विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकांची सुरुवात करून त्यांनी त्यामध्ये पौराणिक दृष्टांताच्या अनुषंगाने नाटके लिहिण्याचा अतिशय समर्पकपणे त्या कालखंडामध्ये उपयोग केलेला आहे। त्यांनी गणपती, जन्माख्यान, पांडव वनवास
रावण निधन, कंसवध, द्रौपदी स्वयंवर अशा 50 ते 60 पौराणिक नाटकांचा त्या कालखंडामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे। पौराणिक नाटकांमध्ये जे जीवन येते ते जीवन म्हणजे राक्षस, अप्सरा, ऋषी, देव, गंधर्व यांचा येथे समर्पकपणे त्यांनी उपयोग केलेला आपणास आढळतो। अशा दृष्टिकोनातून येणाऱ्या पौराणिक नाटकांचा संदर्भ येथे आपणास येथे विष्णुदास भावे यांच्या अनुषंगाने येथे घेता येते। त्यानंतरच्या कालखंडामध्ये भाषांतरित नाटकांचा आपणास येथे संदर्भ घ्यावा लागतो, कारण भाषांतरित नाटके या कालखंडामध्ये अतिशय समर्पकपणे रेखाटली गेलेली आहेत। त्यामधील शाकुंतल, नागानंद, वेणीसंहार, पार्वती परिणय ही परशुराम गोडबोले यांची संस्कृतची मराठीत रूपांतर केलेली नाटके या कालखंडामध्ये आपणास पाहावयास मिळतात। त्यानंतर अग्रशिक्षित मंडळीने आपले साहित्य भाषांतरित करून मराठीमध्ये त्याचा उपयोग केलेला आहे। म्हणजे इंग्रजी साहित्याच्या अनुषंगाने ती जी नाटकं आहेत ज्यांनी अग्रशिक्षित म्हणजे इंग्रजी राजवटीच्या किंवा इंग्रजी भाषेच्या अनुषंगाने लिखाण केलेली जी नाटके आहेत आणि ज्याचा प्रथम इंग्रजी शिक्षित व्यक्तीने त्याचा जे रूपांतर आहे, ज्याचं जे भाषांतर आहे ते मराठीमध्ये केलेलं आहे, अशा अग्रशिक्षित मंडळीने काही इंग्रजी नाटकांचं जे रूपांतर आहे, रूपांतर याचा अर्थ भाषांतर असाही होतो, त्यामुळे त्यांनी जी रूपांतरित आणि भाषांतरित केलेली जी नाटकं आहेत ती या कालखंडामध्ये अतिशय समर्पकपणे त्यांनी रेखाटलेली आहे। प्रबोधन, चंद्रोदय या मराठीतील पहिल्या रूपांतरित नाटकाचा येथे आपला संदर्भ घ्यावा लागतो, कारण हे या कालखंडातील महत्त्वाचे भाषांतरित असे नाटक या कालखंडामध्ये लिहिले गेलेले आहे, हे आपणास येथे सांगता येतं। नंतर ऐतिहासिक बुकिश नाटकांचा या कालखंडामध्ये अतिशय समर्पकपणे उपयोग केलेला आपणास आढळतो, कारण या कालखंडामध्ये विचार परिवर्तन, नवजागृतीचा काळ, नवे जुने विचार आणि यामध्ये असणारा संघर्ष सुरू होता आणि सण, उत्सव, संस्कार, धर्म यांचा नव्याने प्रारंभ या कालखंडामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे या कालखंडातील जी विचार परिवर्तने आहेत ही विचार परिवर्तने या कालखंडामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडली गेलेली आहेत। या कालखंडामध्ये अग्रशिक्षित मंडळींना पौराणिक नाटकात रस राहिलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी जुनी खेळवड, सौंदर्यदृष्टी नसलेली नाटके त्यांना आवडेनाशी झाली, त्यामुळे त्यांनी नवीन दृष्टिकोनातून असणाऱ्या नाटकांचा येथे संदर्भ घेतलेला आहे। नवे दृष्टिकोन म्हणजे येथे अग्रशिक्षित मंडळींच्या वैचारिकतेतून आलेल्या नव आणि ऐतिहासिक अशा दृष्टिकोनातून येणाऱ्या नाटकांचा येथे संदर्भ आपणास घ्यावा लागतो, की जेणेकरून अग्रशिक्षित मंडळींच्या अभ्यासामध्ये इंग्रजी नाटकांचा येथे संदर्भ येत गेलेला आहे, कारण त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी शिक्षणाच्या बरोबरीने इंग्रजी नाटकांचा पण देखील वाचन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यांना येथे जे नवीन नाटके इंग्रजी राजवटीने आणलेली होती त्या अनुषंगाने त्यांच्या विचारामध्ये पण परिवर्तन होत गेलेले आहे आणि येथील जी पौराणिक नाटकं होती ती पौराणिक नाटके त्यांनी न अभ्यासता किंवा न पाहता त्यांनी इंग्रजी नाटकांचा पुरेपूर उपयोग आपल्या वैचारिकतेमध्ये आणलेला येथे पाहावयास मिळतो, कारण त्यांना येथील पौराणिक नाटकांमध्ये रस राहिलेला नव्हता, त्यामुळे अग्रशिक्षित मंडळीने येथे ऐतिहासिक अशा बुकिश नाटकांचा येथे संदर्भ घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनी इंग्रजी राजवटीच्या अनुषंगाने येणाऱ्या नाटकांचा येथे अभ्यास केलेला आहे। इंग्रजी शिक्षणामुळे नवे नवे इंग्रजी साहित्य हे अग्रशिक्षित मंडळीच्या वाचनास येऊ लागले, त्यामुळे कॉलेजात मार्गदर्शक
नाटके पाहता त्यांना येऊ लागली, इंग्रजी कंपन्यांची नाटके त्यांना पाहता येऊ लागली। त्यामुळे त्यांच्या विचारामध्ये इंग्रजी शिक्षणाच्या अनुषंगाने विविध अशा साहित्यिक दृष्टिकोनाचाही त्यांना इथे अभ्यास मिळू लागला। त्यामुळे इंग्रजी राजवटीच्या अनुषंगाने त्यांनी आपले नवविचार परिधान करून तेथील जे पौराणिक दृष्टिकोनातील जी खेळवड आणि जुन्या विचारांच्या अनुषंगाने येथील जी नाटके चालत होती त्या नाटकांमध्ये बदल करण्याचा त्यांनी इथे इच्छा प्रकट केलेली आहे। त्या कालखंडामध्ये म्हणजे ऐतिहासिक कालखंडामध्ये जी नाटके निर्माण झाली त्या नाटकांमध्ये ज्युलियस सीझर, कॉमेडी ऑफ एस्से, रोमियो अँड ज्युलियट इत्यादी नाटकांचा मराठीतून त्यांनी आस्वाद घेता आला। त्यामुळे त्यांना येथील जी नाटके आहेत, ऐतिहासिक जी नाटकं आहेत त्या नाटकांचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ऐतिहासिक नाटके ही अभ्यासली आणि या नाटकांमधून त्यांनी आपल्या वैचारिकतेला वेगळे वळण लावलेले येथे पाहावयास मिळते। पहिले जे ऐतिहासिक नाटक येथे निर्माण झालेले आहे ते म्हणजे थोरले माधवराव पेशवे हे ऐतिहासिक नाटक इथे प्रथम रेखाटण्याचा या नाटकास मान मिळालेला आहे। त्यामुळे हे नाटक अतिशय महत्त्वाचे आहे असे आपण येथे सांगता येते। कालखंडातील बुकिश नाटकांची वैशिष्ट्य पुढील पद्धतीने आलेली आपणास पाहावयास मिळतात। त्या कालखंडामधील बुकिश नाटकांमध्ये देखावे, विविध पडदे, पोशाख इत्यादीमध्ये बदल करण्यात आलेले आहे। त्यामुळे जी जुनी पूर्वीची शंकराची, मारुतीची, गणपती वगैरे देवतांची ओबडधोबड चित्रे त्यावेळेस जी नाटकांच्या वेळेस वापरलेली असायची ती ओबडधोबड चित्रांची यामध्ये त्यांनी बदल केलेले आहे। त्या ठिकाणी त्यांनी समर्पक अशा चित्रांचा आणि जसा प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या अनुषंगाने तिथे त्यांनी विविध रेखाटनांचा, चित्रांचा तिथे काय केला आहे तर उपयोग केलेला आपणास इथे आढळतो। परंतु बुकिश नाटकात विविध पडद्यांवर रस्ता, देऊळ, बाग, महाल, डोंगर, जंगल, नदी वगैरे दृश्य ही आपणास घेतलेली आढळतात। कारण इंग्रजी बुकिश नाटकांमध्ये आपणास या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग हा केलेला आढळून येतो। त्या अनुषंगाने या बुकिश नाटकांचा देखील आपणास येथील जे पौराणिक नाटकं आहेत त्या पौराणिक नाटकांमध्ये या दृष्टिकोनातून उपयोग झालेला आहे। या तासामध्ये आपण एवढीच माहिती घेऊ। पुढच्या तासामध्ये आपण याच कालखंडाचा दुसऱ्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या तासिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। आजच्या तासामध्ये आपण इथेच थांबू। धन्यवाद।